तर आजच्या दिवसाची आपली सुरुवात झाली ती गरमागरम मिसळने. सगळ्यांनी मिसळवर ताव मारला आणि आम्ही गेलो आमच्या गावाकडे. खरं सांगू का तुम्हाला, जर तुम्ही कधी खेड साईडला येत असाल ना, नक्की तिकडची मिसळ ट्राय करा. माझं गाव आहे म्हणून बिलकुल सांगत नाही, पण खूप छान कडक मिसळ मिळते. आणि मग आम्ही आज मी आली आहे खेड तालुक्यातील कनेरसर येथील यमाई मंदिरामध्ये. खूप अप्रतिम सुंदर मंदिर आणि खूप छान मंदिर आणि वातावरण पण एवढं भारी झालंय ना की खरंच हे मंदिर खूप जुने आहे बरं का. आणि तुम्हाला बघायला पण मिळत असेल की किती सुंदर कलाकृती रेखाटली गेली आहे. चला तर मग सगळ्यांनी हात जोडा, आपल्या यमाई मातेचं दर्शन घ्या बघू. आणि मग आम्ही थेट गेलो आमच्या गावामध्ये. मारुतीच्या मंदिराचं दर्शन घेत घेत आम्ही वळलो आमच्या जुन्या घराकडे. जुन्या घराचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ना, तर हे घर जवळपास याला 50 वर्ष पूर्ण होतील. आणि हे घर माझे घरचे म्हणजे आजी आजोबा, माझे चुलते, माझे पप्पा, माझ्या आत्या, ह्या सगळ्यांनी मिळून घर बांधले. खूप गोड आठवण येते या घराच्या. आणि कौलारू मातीच्या भिंती शेणाने सारवले, त्याच्यामुळे खूप गोड आहे घर. तिथून आम्ही गेलो नवीन घरी. आता तुम्ही म्हणाल अरेच्छा कसलं हिरवगार आहे, कसलं भारी आहे ना. पण काय सांगू यार तुम्हाला, हे फक्त आणि फक्त पावसाळ्यातच मिळतं बघायला. उन्हात एवढा बेकार ऊन असतं ना. पण जाऊ द्या, असो. मग आम्ही आमच्या भावंडांना भेटलो. जाम गोड थे, खूप क्यूट आहेत, पण जाम घाबरत होते. मग आम्हाला लागली होती भूक. मग आम्ही काय बसलो डायरेक्ट ताटावर. आमच्या वहिनींनी, आमच्या आईने जाम भारी जेवण बनवलं होतं. पोटभर जेवण जेवलो, पोटभर गप्पा सुद्धा मारल्या सगळ्यांनी. आणि हे बघा काय चालू आहे, नुसती भांडणं, नुसता खेळ. आणि इकडे काय चालू आहे, तर इकडे नुसते फोटोज. म्हणजे खूप सारे फोटोज काढले त्या दिवशी, खूप सारे व्हिडिओज काढलेत. मग मी थोडा वेळ खेळले. मी बोललो होतो माझ्या बॅटवर थोडा वेळ खेळून झाल्यावर आठवलं की अरेच्या आपल्याला भाऊबीज पण साजरी करायची. मग काय, सगळ्या लहान मुलांना बसवलं, त्यांचं औक्षण वगैरे झालं. खूप जणांनी, सगळ्यांनीच एकमेकांना मस्त गिफ्ट आणले होते. पण त्याचबरोबर वर्षभर आमचं भेटणं होत नाही, पण ह्या दिवशी आम्ही सगळेजण एकत्र भेटलो. सगळेजण आले होते, काही जण मिसिंग होते तरी सुद्धा. पण तुम्ही सुद्धा ट्राय करा, सगळेजण भेटण्याचा प्रयत्न करा. मग आम्ही वेडी बहिणीची वेडी माया हे गाणं गात मस्त आमच्या फिलिंग्स आमच्या भावांना सांगितलं. पण आमचे भाऊ काय नुसते हसतच होते, काय सांगू आता. आणि मग चहा पिला आणि मस्त रील्स काढला. रील्स काढताना कळालं की आयुष्यामध्ये एवढं स्ट्रगल नाही, तेवढं रील काढणं स्ट्रगल आहे. पण जाऊ दे, असो. सगळ्यांनी बाय बाय केलं मस्त. मी पण तुम्हाला बाय बाय करते. चलो बाय, भेटूया पुन्हा.